गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट. मी पुन्हा एकदा तुमची वनिता मिस तुमच्यासाठी एक सुंदरशी स्टोरी घेऊन आलेली आहे. तर स्टोरीचं नाव आहे पेन्सिलची कमाल. तर मुलांनो, एका शाळेमध्ये एक जादूगर येतो आणि तो जादूगर विविध प्रकारचे जादू करून मुलांना मनोरंजन करत असतो. मग हे मनोरंजन करत असताना त्या शाळेतली सगळी मुलं मनसोक्त हे जादूचे प्रयोग बघत असतात. जादूचे प्रयोग संपतात आणि जादूगर आणि मुलं आपल्या घरी निघून जातात. तर चेतन त्या ठिकाणी एकटाच राहतो. चेतन निघण्याच्या तयारीत असतो. तेवढ्यात त्याला स्टेजवर काहीतरी चमकताना दिसतो. चेतन त्या ठिकाणी जातो तर पाहतो तर त्या ठिकाणी एक पेन्सिल असते. ती पेन्सिल तो घेतो आणि घरी निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार असल्यामुळे चेतन आरामात टी व्ही बघत बसलेला असतो. हे पाहून आई त्याला ओरडती का तू कालचा होमवर्क पूर्ण केला आहे का? चेतन म्हणतो नाही. आई म्हणते टी व्ही तू नंतर बघ, पहिला कालचा होमवर्क पूर्ण करून घे. चेतन जातो, कंपास उघडतो तर त्या कंपासमध्ये त्याला कालची ती पेन्सिल दिसते. ती पेन्सिल पाहून तो ठरवतो का चला आज एक नवीन पेन्सिलने आपण लिहायला सुरुवात करूया. आणि तो पेन्सिल उचलतो तेवढ्यात ती पेन्सिल आपोआप वहीवरती चालायला सुरुवात करते आणि चेतनला स्वतःला काहीच लिहायची गरज पडत नाही. ती पेन्सिल आपोआप त्याचा होमवर्क पूर्ण करून टाकते. चेतन आईला सांगतो माझा होमवर्क किंवा गृहपाठ पूर्ण झाला आहे, तू एकदा बघ. आई पाहते आणि आईलाही आश्चर्य वाटतं, अरे एवढ्या लवकर चेतनने त्याचा होमवर्क पूर्णही केला. आईला कौतुकही वाटतं आणि आश्चर्यही वाटतं. शाळेत गेल्यानंतर त्यांच्या टीचर जे काही लिहून देत असतात आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांची उत्तरं चेतन हा सगळ्यात पहिल्यांदा देत असतो. पण हे त्याची मैत्रीण रीमा पाहते का चेतन हा काहीतरी चिटिंग करतोय आणि तो मनापासून अभ्यास करत नाही किंवा पेन्सिल जी त्याच्याकडे आहे त्या पेन्सिलच्या मदतीने तो होमवर्क किंवा प्रश्नांची उत्तरं लवकर सोडवतो. प्रत्येक वेळेस चेतन हा सगळ्यात पहिली उत्तरं द्यायला सुरुवात करतो, कारण का त्याची पेन्सिल त्याची उत्तरं आपोआप आणि लवकर पूर्ण करते. त्याच्या टीचरलाही आश्चर्य वाटतं, आनंद वाटतं का चेतनमध्ये अचानक अशा पद्धतीची प्रगती झाली आहे किंवा चेतनने अचानक अशा पद्धतीचं खूप छान पद्धतीने प्रोग्रेस केली आहे. रीमाने हे पाहिलेलं असतं. रीमा शाळा सुटल्यावर चेतनला बोलती का हे फार चुकीचं आहेस. ती पेन्सिल त्या जादूगाराची आहे आणि सगळे गेल्यानंतर तो जादूगार ती पेन्सिल शोधण्यासाठी परत आला होता, परंतु त्याला ती पेन्सिल सापडली नाही. तू त्याची पेन्सिल त्याला नेऊन दे. पण चेतन ही गोष्ट मान्य करत नाही. तो म्हणतो ही पेन्सिल मला सापडली आहे आणि आता ही पेन्सिल माझीच आहे. चेतनची टीचर चेतनच्या आईला शाळेत बोलून घेते आणि मनापासून चेतनचं कौतुक करते का चेतननी खूप कमी वेळामध्ये खूप प्रोग्रेस केली आहे. त्याचा होमवर्क पूर्ण असतो. वर्गात विचारलेल्या प्रश्नांची तो छान पद्धतीने उत्तर आणि सगळ्यात पहिलं देतो. हे ऐकून आईलाही आनंद होतो. दुसऱ्या दिवशी चेतनचा पेपर असतो आणि चेतन झोपलेला असतो. आईला वाटतं चेतननी वही, पेन, पेन्सिल, इरेझर व्यवस्थित ठेवलं आहे का नाही हे एकदा आपण तपासून पाहू. आईने त्याची कंपास खोलल्यानंतर आईला ती पेन्सिल दिसते जी जादूची असते, पण ती खूप लहान झालेली असते. त्यामुळं आईला वाटतं एवढ्या लहान पेन्सिलनी चेतन परीक्षेला कसं काय लिहिणार, म्हणून ती पेन्सिल आई बाजूला काढून ठेवते आणि त्या ठिकाणी कंपासमध्ये एक नवीन पेन्सिल ठेवते. याची चेतनला जराही कल्पना नसते. दुसऱ्या दिवशी चेतन नाश्ता करतो आणि शाळेत जायच्या तयारीला लागतो. आई त्याची कंपास, दप्तर सगळं त्याला आणून देते. वर्गात गेल्यानंतर पेपर सोडवायची वेळ येते. त्यावेळेस चेतन कंपास उघडून पाहतो तर त्याची जादूची पेन्सिल त्याच्यात नसते आणि आईने दुसरी नवीन पेन्सिल ठेवलेली असते. हे पाहून चेतन प्रचंड घाबरतो, कारण का त्याने अभ्यास केलेला नसतो. त्याला माहिती असतं का आपली पेन्सिल बरोबर सगळी उत्तरं सोडवणार आहे, त्यामुळं तो एकदम अभ्यासाच्या बाबतीत निष्काळजी झालेला असतो. त्याला खूप रडायला येतं, कारण का त्याला प्रश्नपत्रिकेमधले कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहिता येत नव्हतं.
हे पाहून त्याचे टीचर त्याच्याजवळ येतात आणि विचारतात, चेतन काय झाले, तू का रडतोय? त्यावेळेस चेतन सगळी वस्तुस्थिती सांगतो. त्याच्या टीचरला त्याचा प्रचंड राग येतो आणि तू असं खोटेपणाने वागायला नको होतं हे टीचर त्याला सांगतात. त्यानंतर टीचर प्रिन्सिपलला जाऊन हे सगळं सांगतात आणि चेतनच्या आईला शाळेमध्ये बोलवून घेतात. चेतनला आपली चूक समजते आणि तो प्रिन्सिपल आणि मॅडमची माफी मागतो का माझ्याकडनं मोठा गुन्हा घडलेला आहे, अपराध घडलेला आहे. मी चुकीच्या माध्यमातून आत्तापर्यंत त्या पेन्सिलचा उपयोग करून माझे होमवर्क असेल किंवा मी परीक्षेसाठी त्याचीच अपेक्षा केली होती आणि त्यामुळे मी अभ्यास केला नाही आणि आज माझ्यावरती ही वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रिन्सिपललाही वाईट वाटतं. ते म्हणतात, ठीक आहे चेतन, तुला तुझी चूक समजली ना, मग इथून पुढं असं कधीही वागायचं नाही आणि तुझा आजचा जो पेपर आहे तो मी नंतर पुन्हा सगळे एक्झाम झाल्यानंतर घेईन. चेतन दुसऱ्या दिवशी जादूगरच्या घरी जातो आणि जादूगरला त्याची पेन्सिल देतो आणि त्याची पेन्सिल अगोदर न दिल्याबद्दल त्याच्याकडं माफी मागतो. तर अशा पद्धतीने बाळांनो, जीवनामध्ये कधीही शॉर्टकटचा वापर करू नका. आपण जे मेहनतीने करतो, मेहनतीने आपण मिळवतो ते आयुष्यात सगळ्यात जास्त समाधानी आणि निश्चितपणे असतं. जे आपण दुसऱ्यांपासनं लुबाडतो किंवा खोटेपणाने मिळवतो त्यातून कधीही आपल्याला यश मिळत नाही. तर आय होप तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल. तर तुम्हीही बाळांनो मनापासून अभ्यास करा आणि छान पद्धतीने पेपर देत चला. नक्की यश तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया नवीन स्टोरीच्या वेळेस. तोपर्यंत टेक केअर आणि थँक्यू स्टुडंट.